कारण अखेर मराठवाड्यातील दुष्काळग्रस्तांसाठी नांदूर मधमेश्वर कालव्यातून पाणी सोडलं गेलंय। पुढारी न्यूजच्या बातमीनंतर 102 गावांसाठी हे पाणी सोडलं गेलेलं आहे। 400 क्युसेक्सचा विसर्ग असल्यामुळे शेवटच्या टोकापर्यंत पाणी पोहोचणं कठीण मानलं जाते। नांदूर मधमेश्वर कालव्याच्या मुखाशी 1200 क्युसेक्सचा विसर्ग अपेक्षित आहे। मात्र 400 क्युसेक्स वेगानं पाणी सोडलं जात आहे, त्याच्यामुळे अगदी शेवटच्या टोकापर्यंत पाणी पोहोचणार नाही असं म्हटलं जात आहे। संभाजीनगरच्या वैजापूर, गंगापूर आणि नगरच्या कोपरगाव या तालुक्यांसाठी हे पाणी सोडलं गेलेलं आहे। पुढारीचे प्रतिनिधी नितीन थोरात सध्या आपल्याशी जोडले गेलेले आहेत, त्यांच्याशी या संदर्भात बोलूया। नितीन, आता नेमकी काय परिस्थिती आहे तिथे? दुष्काळग्रस्तांसाठी दिलासादायक बातमी म्हणावी लागेल, पुढारी न्यूजच्या बातमीचा हा इम्पॅक्ट म्हणावा लागेल। नक्कीच रिद्धी, आपण कालच ही बातमी दाखवली होती की 2 दिवसांपूर्वी आदेश झाले होते, त्या संदर्भात पाणी सोडण्यासाठी टाळाटाळ सुरू होती आणि अखेर पुढारीच्या बातमीनंतर नांदूर मधमेश्वर कालव्यामध्ये पाणी सोडण्यात आलंय। खरं तर हे पाणी आज सकाळी सोडण्यात आल्याची माहिती अधिकाऱ्यांनी दिली असली तरी या सध्याच्या आवर्तनावरती शेतकऱ्यांनी काही प्रश्न उपस्थित केले आहे। खरं तर नांदूर मधमेश्वर कालवा हा जो 102 गावांमधून जाणारा जो कालवा आहे, याच्यामध्ये खरं तर 1200 क्युसेक्सने पाणी पुरवठा होणं आपण पुन्हा एकदा नितीन यांच्याशी संपर्क करूया। काही तांत्रिक अडचणी आल्यात, मात्र सध्याची ही बातमी आपण बघतोय। अखेर दुष्काळग्रस्तांसाठी नांदूर मधमेश्वरमध्ये पाणी सोडलं गेलंय। कार्यकारी अभियंता राकेश गुजरे सध्या आपल्याशी जोडले गेले, त्यांच्याशी या संदर्भात बोलूया। राकेशजी, काय नेमकं या सगळ्या दरम्यानचं नियोजन आहे यापुढे? कारण कमी क्युसेकनं सध्या विसर्ग होतोय पाण्याचा असं समजतंय आणि शेवटच्या टोकापर्यंत पाणी जाणं अपेक्षित आहे, पण तसं होणार नाही असं म्हटलं जातंय। नाही, बरोबर आहे। 23 तारखेला माननीय कार्यकारी संचालक यांच्याद्वारे आदेश पारित केले होते। 800 MCFT पाणी नांदूर मधमेश्वर कालव्याकरता मंजुरी मिळाली आहे कालव्यात सोडण्यासाठी। त्याप्रमाणे 23 तारखेलाच आम्ही नाशिक विभागाशी संपर्क साधला होता आणि त्यांना तात्काळ पाणी सोडण्याकरता विनंती केली होती आणि त्यांनी कालही आम्ही त्यांच्याकडे पाठपुरावा केलेला आहे। तरी आज सकाळी दारणा धरणातून साधारण 400 क्युसेक्स पाणी वाढवण्यात आलेलं आहे। म्हणजे 400 क्युसेक्सने दारणा धरणातून पाणी सोडण्यात आलेलं आहे। ते उद्या सकाळपर्यंत नांदूर मधमेश्वर बंधारा इथे येणे अपेक्षित आहे आणि साधारण 400 क्युसेक्सने कॅनल सुटू शकतो, अशी माझी एक साधारण मागच्या अनुभवावरनं सांगता येईल। पण असं आहे, जर 800 क्युसेक्सने कॅनल सोडायचा असेल तर साधारण नदीचं वनवय पाहता 1200 क्युसेक्स मधून धरणातनं पाणी सुटणं अपेक्षित आहे, पण ते अद्याप झालेलं नाहीये। बरं जी, राकेशजी धन्यवाद ही सविस्तर प्रतिक्रिया पुढारी न्यूजला दिलीत यासाठी।